जांभूळधरा या धबधब्याकडे चाललो आहे. आमचे सगळे मंडळी तिथं उपस्थित आहेत. काही बातम्या येत आहेत, काही गेलेली आहेत. गावापासून जवळपास 9 किलोमीटर असलेला हा धबधबा बघूया कसा आहे. जांभूळधरा धबधब्याकडे जाताना अशी पायवाट आहे. जवळपास 2 किलोमीटरचा ट्रेक आहे. तो पार करून आपल्याला गावाजवळून जांभूळधरा दिसतो. आपल्यासोबत आहे भयानक कवी जे चंद्रपुरात प्रसिद्ध आहे. आपण बघूया काय काय त्यांची वाणी. हे शासकीय भाषा झाली, त्या आपली भाषा वापर ना. चालू आहे अतिशय सुंदर असा निसर्ग. आपण पचमढीला पाहायला जातो, मेढाघाट जातो. मेढघाट आणि हे चंद्रपूर आहे. चंद्रपूरमधलं जांभूळधरा जबरदस्त निसर्गानं वेढलेलं ठिकाण. सगळ्यांनी नक्की एकदा पहा. अतिशय सुंदर असं ट्रेकिंग आमचं सुरू आहे जांभूळ धबधब्याकडे. खूप सुंदर असं छान धबधब्यामधून पाण्यामधून आम्ही पुढे जातो. अतिशय म्हणतो एवढा सगळा ट्रेक केल्यानंतर आपल्याला मिळतो तो हा धबधबा. जांभूळधरा धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे. पण चाललो आहे त्या धबधब्याकडेच. छोटा धबधबा आहे. आणखी पुढे या श्रेणीचे 2-3 धबधबे आहेत. आणखी 2 धबधबे आहे. चलतोय आम्ही आता, निघालोय. आमचे मित्रमंडळी LLB ग्रुपचे सदस्य या ठिकाणी आहे सगळेजण. आणि विनगवरे ग्रुप पण आहे. पण विनगवरे ग्रुप माहिती नाही इथं काय तर आम्ही पुन्हा आमची चढाई सुरू आहे. पुन्हा धबधबा मागे सोडलेला आहे आणि आता नवीन धबधब्याच्या शोधात जो इकडे पुन्हा वर खूप उंचावर आहे चाललेला आहे. बघू शकता पाण्याच्या वाटेनं पुष्कळ दूर आल्यावर आम्हाला जेव्हा धबधबा नाही दिसला तेव्हा आम्ही परत जाण्याचा विचार केला होता. परंतु आमचे शेळमाके पाटील आलेले आहे. तर आता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की किती दूर आहे धबधबा अजून. पाटील सांगा किती दूर जायला लागेल. हां शिरापूर कल्लाम याकी जुलैला याकी
धबधब्यावर छान सुंदर आंघोळ करून आमचा परतीचा प्रवास सुरू आहे. हा तेवढाच मार्ग. छोटा मार्ग. दगडांमधून आलो. हा आपण पहिल्या धबधब्याजवळ वरच्या बाजूने आलेलो आहोत. हा इथनं धबधबा असा खाली उतरतोय, तुम्ही बघू शकता.